नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या सर्व सुखी या चॅनलवर स्वागत. शुक्ल पक्षाच्या एकादशीनंतर आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाला प्रारंभ होतो. हा मास म्हणजे 4 महिन्यांचा कालावधी. या मासामध्ये आपण विविध धार्मिक पूजाविधी करतो. हे 4 महिने म्हणजे आपल्यासाठी एक चांगली पर्वणी आहे. पण केव्हा जर आपण या 4 महिन्यांसाठी एखादा उत्तम संकल्प केला तर आपल्याला निरोगी आणि आनंदमयी जीवन मिळू शकतं. आणि याच्याबद्दलच मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. चातुर्मासात आपण वेगवेगळे संकल्प घेतो आणि मग त्या संकल्पानुसार 4 महिने ते संकल्प आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. आता हे संकल्प म्हणजे नेमकं काय? तर संकल्प म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नियम आहेत. हा कालावधी धार्मिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. तसंच या काळात ऋतूमध्ये बदल होतो. ऋतूनुसार आपलं जीवनचक्र चालू असतं. त्याला शास्त्रीय आधारसुद्धा आहे आणि त्यानुसारच आपण बरेचसे व्रतवैकल्य, पूजाविधी, कार्यक्रम करत असतो. आता ज्यावेळी आपण एखादा संकल्प घेतो म्हणजे आपण आपल्यासाठी एक नियम आखून घेतो. या नियमांचं आणि वातावरणातील बदलांचं फार घनिष्ठ असं नातं आहे आणि म्हणूनच बरेच जण केवळ एक वेळचं अन्न घेण्याचा संकल्प करतात किंवा पूर्ण चातुर्मासात 4 महिने कांदा लसूण न खाण्याचा संकल्प करतात. काही व्यक्ती मांसाहार वर्ज्य करतात. असे अनेक संकल्प आपण या 4 महिन्यात करतो. पण असे संकल्प ज्याचा आपल्याला फायदा होईल, आपलं आरोग्य निरोगी राहील, आपल्या मनाला शांती मिळेल आणि आपल्या घरात आनंद टिकून राहील, असे संकल्प आपण कशा पद्धतीने करू शकतो? तर आपण आजकाल बघतो की आपण सर्वांनाच आजकाल बाहेरचे खाण्याची सवय लागलेली आहे. आजूबाजूचं वातावरण कसं आहे, तिथली स्वच्छता, हे सगळं आपल्याला दिसतं तरीसुद्धा आपल्याला ती चव तिकडं आकर्षित करते आणि आपण मग ते खाण्याला सुरुवात करतो. अशा अनेक सवयी आपल्या आयुष्यात आहेत आणि या सवयी जर आपल्याला बदलायच्या असतील तर या चातुर्मासात आपण संकल्प केला पाहिजे की मी बाहेरचं खाणार नाही. रात्रीचं जेवण 7:30च्या आधी उरकून घेईन. रोज देवाला नैवेद्य दाखवीन. आता रोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे शिळं पाकं काहीही आपल्याकडे उरणार नाही याची दक्षता आपण आपसुकच घेऊ. कारण देवाला नैवेद्य दाखवणार तो नेहमी आपण ताजा दाखवतो. बघा, याच्यामुळे काय होईल, आपण जे अतिरिक्त अन्न वाया घालवतो ते आपल्या संकल्पामुळे टाळता येऊ शकतं. आपण संध्याकाळी बाहेर जाणार नाही म्हणजे 7:30 नंतर आपण बाहेर जाणार नाही, हा सुद्धा एक संकल्प जर आपण केला तर लवकर घरी येऊन आपण आपली इतर कामं उरकू शकतो. जेवताना जेवण एकदाच वाढून घेईल म्हणजे आपोआपच आपला जेवणावर कंट्रोल आला. सेकंड सर्विंग आपलं ते होणार नाही आणि ज्याच्यामुळे वजन वाढतं ती क्रिया आपोआप बंद होईल किंवा कमी तरी होईल. एकदाच आपल्याला जेवढं हवं आहे, जेवढं आपण खाणार आहोत, जेवढं खाऊ शकतो तेवढंच जर आपण घेतलं तर ताटामध्ये अन्न वाया जाणार नाही. आपण या काळात विविध उपवास देखील करतो. मग उपवासाच्या दिवशी आपण ताटात न जेवता केळ्याच्या पानावर जर आपण सगळ्यांनी एकत्र बसून, खाली जमिनीवर बसून जर जेवण्याचा संकल्प आपण केला एका दिवसासाठी तर बघा किती छान वाटतं. संकल्प साधा आहे पण त्या निमित्ताने आपलं पर्यावरणाशी नातं राहील, आपण जमिनीशी निगडीत राहू आणि सगळ्यांनी छान गोलाकार बसून जेवल्याचा आनंद सुद्धा आपल्याला घेता येईल. अजून एक संकल्प म्हणजे तुळशीपुढं, देवापुढं दिवा आणि अगरबत्ती लावण्याचा संकल्प. घरासमोर, दारासमोर रांगोळी काढीन. या गोष्टी करताना आपसुकच आपला देवाशी एक संवाद मनातून साधला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक निखळ आनंद मिळतो. ज्यावेळी आपण देवाची प्रार्थना करतो, दिवा लावतो किंवा दारासमोर रांगोळी काढतो त्यावेळी आपण वाद तंटा करत नाही.
त्यामुळे आपोआपच आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील शांत आणि सुंदर राहतं. आपण रोज सकाळी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्पसुद्धा करू शकतो. सूर्यनमस्कार करताना सूर्याची 12 नावं आपण बोलायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला सूर्याचं तेज मिळेल आणि आपलं शरीरसुद्धा सुंदर सुदृढ राहण्यास मदत होईल. अजून एक संकल्प म्हणजे मी रोज ग्रंथ किंवा पुस्तके वाचीन. आपल्याकडे अनेक सुंदर सुंदर ग्रंथ आहेत. तुकारामांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, चांगली चरित्र आपण वाचू शकतो, गोष्टींची पुस्तकं आपण वाचू शकतो. जर आपण हा संकल्प केला की मी रोज ग्रंथ किंवा पुस्तके वाचीन रोज, तर अनेक ग्रंथ आपण थोडी थोडी वाचू शकतो. त्याच्यामुळे आपल्या मनाला आनंद मिळेल, घरातलं वातावरणसुद्धा छान राहील. आता ग्रंथ वाचायची म्हणजे अनेक ग्रंथ पुस्तकं उपलब्ध आहेत. नुसती रामरक्षा जरी रोज म्हटली तरी बघा आजूबाजूचं वातावरण किती शांत आणि सुंदर वाटतं तुम्हाला. आपण मारुती स्तोत्र म्हणू शकतो, विष्णू सहस्त्रनाम आपण करू शकतो, शांतपणे जपमाळ करू शकतो. जे कोणी आपले गुरु आहेत त्यांचा जप आपण करू शकतो. गणपतीचं अथर्वशीर्षाचं पठण आपण रोज करू शकतो. या स्तोत्रांचं पठण केल्यामुळे, मंत्र उच्चारांमुळे आपल्या घरामध्ये एक चांगली पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे त्याची निर्मिती होते. ज्यावेळी आपण काही वाचन करत असतो तर त्यावेळी आपली मुलंसुद्धा आपल्याला बघत असतात आणि मग हळूहळू ते सुद्धा आपलं अनुकरण करू लागतात. त्यांच्या मनावर सुद्धा याचा पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला दिसू लागेल. कसं असतं बघा, ज्यावेळी हे मंत्रघोष होत असतात, ज्यावेळी चांगल्या ग्रंथांचं वाचन होत असतं, त्याच्यामुळे एक चांगली ऊर्जा उत्पन्न होते आणि त्या ऊर्जेचा उपयोग आपल्याबरोबर आपल्या सर्व परिवारातील व्यक्तींना होत असतो. आपलं मन शांत, स्वच्छ, निर्मळ राहण्यासाठी असे अनेक साधे साधे संकल्प जर आपण या 4 महिन्यात केले तर काय होईल, सतत एखादी गोष्ट करत राहिलो, निरंतर करत राहिलो तर ती आपल्या आयुष्याचा भाग बनत जाते. चांगल्या सवयींचा परिणाम हा केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या संपूर्ण परिवारावर दिसून येईल. आपण जे काही संकल्प करणार आहोत ते आपण आपल्या संपूर्ण परिवाराला सांगितले पाहिजेत की या महिन्यात मी हे करणार आहे, मी हा पूजाविधी करणार आहे, मी हा ग्रंथ वाचणार आहे किंवा मी हे स्तोत्र म्हणणार आहे. त्यावेळी तुम्ही सर्वांनी ते ऐकावं किंवा निदान मी हे पठण करत असताना शांत राहा, भांडण तंटा करू नका. तर आपोआप मुलांनाही आणि घरच्या इतर व्यक्तींनाही त्याचं महत्त्व कळून जाईल. त्याच्यामुळे बघा, आपण सगळ्यांना सुखी करणार आहोत, सगळ्यांचं जीवन आनंदी आणि निरोगी राहावं याच्यासाठी आपण हे चातुर्मासात केलेले प्रयत्न आहेत आणि ते नक्कीच सफल होतील जर आपण त्याच्यामध्ये नियमितता ठेवली तरच. त्यामुळे संकल्प करताना आपण स्वतःलाच एक वचन द्यायचं आहे की मी जे काही संकल्प करणार आहे ते मी पूर्ण करणार आहे. एखादी गोष्ट जर आपण सातत्याने नियमितपणे करत राहिलो तर ती आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातो आणि म्हणूनच हे संकल्प फार मदतशीर ठरतात. आयुष्यात परिवर्तन घडणारा हा महिना तुमच्या आयुष्यात सुंदर, छान, निरोगी आयुष्य घेऊन यावं हीच एक प्रार्थना. मैत्रिणींनो, सुखी रहा, आनंदी रहा.